ट्रम्प तात्याने टॅरिफ वाढवलेला आहे आणि सगळ्या जगामध्ये गोंधळ झालेला आहे. गोंधळ गोंधळ झालेला आहे किंवा उडालेला आहे. सगळीकडे एकच आहे की आता टॅरिफ वाढवलंय, मार्केट पडतंय, स्टॉक मार्केट खाली येतंय, आता काय करायचं? जी इन्व्हेस्टमेंट आहे ती काढून घ्यायची का? अजून पैसे टाकायचं का? असे नाना तऱ्हेचे क्वेश्चन तुमच्या माइंडमध्ये येतात. ऑलरेडी आता थोडं तर 4-5 दिवस झाले, एक आठवडा झाला मार्केट डाऊन होतं. आता 4-5 दिवस झाले वर आलंय, पण आता अचानक पडलंय, परत मार्केट डाऊन होणार. इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट जी केलेली आहे ती मायनस मध्ये दिसतात. आता काय करायचं? अशा प्रकारचे नाना तऱ्हेचे क्वेश्चन तुमच्या माइंडमध्ये येत असतील, तर त्याच क्वेश्चनचा आन्सर मी आज तुम्हाला इथे देणार आहे. मेन 2 क्वेश्चनचे आन्सर मी तुम्हाला देणार आहे की टॅरिफ म्हणजे काय आणि एसआयपी वाढवण्याची बेस्ट टाइम आहे का, याचे कॅल्क्युलेशन पण आपण बघणार आहोत. ओके, सो लेट गेट स्टार्टेड. सर्वात आधी टॅरिफ म्हणजे काय? तर टॅरिफ म्हणजे काय? टॅरिफ म्हणजे आयात होणाऱ्या वस्तूवर लावला जाणारा कर. आयात होणाऱ्या वस्तूवरती लावला जाणारा कर. राईट? जसं आता ट्रम्प जे आहे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. राईट? तर त्यांनी म्हटलं की जे काही आउट ऑफ अमेरिका, म्हणजे सपोज चायना, राईट, इंडिया, जपान, व्हॉट एव्हर जे काही देश आहे, या देशातनं ज्या काही वस्तू अमेरिकेमध्ये येत आहेत, अमेरिकेमध्ये येत आहेत, त्या वस्तूवरती त्या वस्तूवरती जे टॅरिफ आहे किंवा टॅक्स आहे तो इन्क्रीज केलेला आहे. राईट? इन्क्रीज केलाय. आता असं समजा की चायनावरून एक वस्तू अमेरिकेमध्ये जाते, की इंडियामधनं एखादी वस्तू अमेरिकेमध्ये जाते आणि त्या वस्तूची किंमत आहे सपोज इथे ₹100. आणि ट्रम्पने म्हटलंय की आम्ही त्याच्यावरती 20% एक्स्ट्रा लावू, 20% टॅरिफ लावू. म्हणजे काय? की त्या वस्तूची जी किंमत आहे ती ऑलरेडी वाढेल, म्हणजे 120 ची ती वस्तू होऊन जाईल. राईट? ऑलरेडी काही टॅक्सेस वगैरे तर ऑलरेडी यामध्ये ऍड असतात. ऑलरेडी त्या वस्तूची किंमत 100 आहे, बट अजून 20% टॅरिफ एक्स्ट्रा लावला तर ती वस्तू जी आहे ती ₹120 होणार. आता मला सांगा, एखाद्या वस्तूची किंमत जर अचानक वाढली, अचानक वस्तूची किंमत वाढली, मला सांगा जास्तीत जास्त लोक त्यामध्ये काय करतील का? यालाच आपण म्हणू शकतो का की जी महागाई आहे ओव्हरनाईट महागाई वाढवून टाकली. राईट? ओव्हरनाईट जर महागाई वाढली तर ओव्हरनाईट पगार वाढणार आहे का आपले? राईट? ओव्हरनाईट आपला बिझनेस वाढणार आहे का लगेच? नाही. सो त्यामुळे जे महागाई आहे ती खूप वाढलेली आपल्याला इथे दिसतंय. आणि कंपन्यांचं जे प्रॉफिट आहे त्या कंपन्यांचं प्रॉफिट कमी होतं, देशांचं प्रॉफिट कमी होतं. हा, अमेरिकेचं प्रॉफिट यामुळे इन्क्रीज होऊ शकतं, बिकॉज त्यांना टॅक्सच्या स्वरूपात पैसे भेटणारच आहे. बट ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना खूप सारा धक्का बसू शकतो. खूप सारा धक्का का बरं बसू शकतो? कारण की कंपन्यांचे प्रॉडक्ट्स खपल्या जाणार नाही. मला सांगा, जर तुम्हाला एखाद्या वस्तू, सपोज तुम्ही आयफोन आहे, आयफोनचं एक्झाम्पल घेऊया. राईट? आयफोनची किंमत 1 लाख आहे, पण अचानक जर आयफोनची किंमत 1.5 लाख झाली, तुम्ही घेणार का? थोडा विचार करणार. राईट? काही काही लोक घेतील, बट जी डिमांड आहे ती इन्क्रीज होणार, इन्फ्लेशन वाढणार आणि त्यामुळेच तुम्ही बघताय. ओके, तर त्यामुळेच तुम्ही बघताय की फ्रायडेला काय झालंय की जी ऍपल कंपनी होती, ऑलमोस्ट तुम्ही इथे बघू शकता की 7-8 टक्क्याने वन डे चेंज झाली. वन डे चेंज 7-8 टक्के. राईट? फक्त दिस, नॉट ओनली दिस कंपनी, अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत ज्या खाली पडलेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट 14-15 टक्क्याने 2 दिवसामध्ये ऍपल कंपनी खाली आलेली आहे. 16% डाऊन. राईट? तर वन डे मध्ये हा सगळ्यात मोठा फॉल आहे एखाद्या टेक कंपनीमध्ये. जेणेकरून तुम्हाला जसं मी सांगितलेलं आहे की टॅक्स जर इन्क्रीज झाला तर त्याची डिमांड कमी होते आणि त्यामुळेच आपण इथे बघतोय की स्टॉक जे आहे ते खूप जास्ती फॉल झालेले आहे. आता याचा उपयोग आपल्याला कसा करता येईल? याचा उपयोग आपल्याला कसा करता येईल? आय होप की तुम्हाला समजलंय की टॅरिफ म्हणजे काय. टॅरिफ म्हणजे सिंपल भाषेत टॅक्स. जे काही आयात होत आहेत, सपोज आपण चायनावरनं काही इम्पोर्ट करतो. राईट? आणि आपण म्हटलंय की चायनाला आपण 30% टॅरिफ लावला, तर ज्या काही वस्तू चायनावरनं येत आहेत त्याची व्हॅल्यू 30 टक्क्याने वाढणार. आय होप टॅरिफचा अर्थ तुम्ही समजला. आणि यामुळे आता काय होणार? आता समजा की इंडियाने चायनावरती 30% टॅक्स लावला, तर इंडियामधून पण काही वस्तू चायनामध्ये जातात. राईट? सो चायना काय म्हणेल, तुम्ही 30 लावला, आम्ही 40 लावतो. राईट? कोणी म्हणेल 50. तर यामुळे टॅरिफ वॉर जो आहे तो क्रिएट होऊ शकतो. टॅरिफ जर समजलं असेल तुम्हाला तर कमेंट सेक्शन मध्ये टॅरिफ अंडरस्टूड असं टाकू शकता तुम्ही. ओके, सो नाव याचा जो फायदा आहे आपल्याला एसआयपी साठी कसा होऊ शकतो, एसआयपी वाढवण्यासाठी कसा होऊ शकतो, तर एक मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. लेट्स अंडरस्टँड करा. लेट्स अंडरस्टँड दिस की एक तुम्ही एसआयपी करता. मी ते एक कॅल्क्युलेशन घेतलेलं आहे. आय होप
माझी एक्सेल विजिबल आहे, रेकॉर्ड चालू आहे, सो मला माहिती नाही विजिबल आहे की नाही, बट यस विजिबल असायला पाहिजे. सो बघा इथे एक एसआयपी, मी सिंपल एसआयपी चालू केलेली आहे, राईट. 2021 मध्ये सपोज मी 1,000 रुपये पे करतोय. एनएव्ही सपोज नेट ऍसेट व्हॅल्यू जी आहे त्याची 10 रुपये होती आणि युनिट्स आपल्याला 100 भेटत होते, राईट. म्हणजे 1,000 रुपये इन्व्हेस्ट केले, एनएव्ही म्हणजे एका युनिटची जी व्हॅल्यू आहे ती 10 रुपये होती, तर मला टोटल 100 युनिट भेटत होते. सपोज असं इमॅजिन करा की 1 वर्ष ते 10 रुपयेच राहिली, नंतर 9 रुपये झाली म्हणजे खाली आली, त्यानंतर 8 रुपयापर्यंत पण आली. ओके, 8 रुपयापर्यंत पण आली. ओके, त्यानंतर 10 गेली, 13 गेली, आणि ज्यावेळेस सपोज लेट से डिसेंबर महिन्यात, डिसेंबर 2025 पर्यंतचं कॅल्क्युलेशन आहे असं समजा, त्यावेळेस 14 रुपये होते. तर 14 रुपये जर असेल तर टोटल इथे दिसतंय 5 वर्षामध्ये आपण जवळपास 86,000 इथे इन्व्हेस्ट केलेले आहे, सॉरी 26,000 इन्व्हेस्ट केलेले इथे दिसत आहे ऑलमोस्ट. इक्वल टू करतोय मी सम परत एकदा. मला वाटतं मी 60,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आपण. लेट्स अंडरस्टँड दिस. ओके, सो टोटल मला वाटतं 60,000 रुपये इन्व्हेस्ट करायला पाहिजे, 60,000. सो 60,000ची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. 60,000 कारण बघा 1,000 रुपये म्हणजे 1 वर्ष टाकलं तर 12,000 रुपये होतात एका वर्षामध्ये, महिन्याला 1,000 रुपये टाकले तर 12 पंचे 60, 60,000 रुपये आपण टाकले. आणि या 60,000चे हे जे आपल्याला युनिट्स वगैरे भेटत गेले, तर जर प्राइस असेल 14 रुपये आणि टोटल युनिट झाले आपल्याकडे 6,150, तर आपला जो रेट ऑफ रिटर्न आहे तो आहे ऑलमोस्ट 13.55%. 13.55%, राईट. बट आता लक्ष द्या, जर 13.55 आहे आणि तुम्हाला दिसतंय की कधी कधी हा जो हा जो एनएव्ही आहे तो खाली आला होता, राईट. यू कॅन सी हिअर 8 रुपये, 8 रुपये. तर मी असं म्हणतोय की ज्या ज्या वेळेस एनएव्ही खाली येईल, ज्या ज्या वेळेस मार्केट खाली येईल, म्हणजेच एनएव्ही खाली येईल, मार्केट खाली आलं, तर तुमची जर एसआयपीची अमाऊंट इथे 1,000 असेल तर काही वेळेसाठी, काही दिवसांसाठी 2,000 रुपये करा, म्हणजे डबल करा. तुमच्या रिटर्न मध्ये ड्रास्टिक चेंज तुम्हाला दिसेल, ड्रास्टिक चेंज. कसा तर बघा, इथे 13% आहे, नॉर्मल एसआयपी केली, 1,000 रुपये काही चेंज केले नाही. बट जर काही दिवसासाठी इथे तुम्ही 2,000 रुपये टाकले, लेट से की तुम्ही 2,000 हे एका वर्षासाठी टाकले फक्त, आणि नंतर परत तुम्ही 1,000 रुपये कंटिन्यू करत गेला, 1,000 रुपये तुम्ही कंटिन्यू करत गेला, तर बघा हे जे तुम्ही मध्ये मार्केट कमी असताना जे 2,000 रुपये टाकले, त्याच्यामुळे तुमचे जे रिटर्न आहे जे 13% होते, ते रिटर्न अचानक वाढलेत. कसे वाढलेत बघा, अचानक ते 21% झाले. 21% का झाले? कारण तुम्हाला मध्ये ज्यावेळेस तुम्ही 2,000 इन्व्हेस्ट केले, तर युनिट्स तुम्हाला ऑलरेडी जास्त भेटले आणि खालच्या रेटने भेटले. म्हणून आपण असं म्हणतोय की जर मार्केट पडलं तर इन्व्हेस्टमेंट थोडी वाढवायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल देतो समजण्यासाठी. असं समजा की हा एक निफ्टीचा चार्ट आहे. दिस इज निफ्टी चार्ट. ओके, निफ्टीचा चार्ट आहे आणि लेट्स लेट्स इमॅजिन की तुम्ही इथे एक एसआयपी करत आहात, एसआयपी करत आहात. तुम्हाला माहिती नाही की मार्केट टॉप कुठे आहे, बॉटम कुठे आहे, राईट. सो लेट्स इमॅजिन की तुम्ही इथून एसआयपी स्टार्ट केली, इथे बाय केले, इथे प्रत्येक महिन्याला पैसे टाकत गेला, राईट. प्रत्येक महिन्याला पैसे टाकत गेला. तुम्हाला माहिती नव्हतं की हा टॉप आहे. लेट्स से 7,000 होतं इथे, 7,000 टॉप होता आणि इथे 2,000 होता फॉर एक्झाम्पल, राईट. 2,000. तर 7,000 असताना पण तुमची इन्व्हेस्टमेंट झाली आणि 2,000 असताना पण इन्व्हेस्टमेंट झाली. तर मला सांगा, 7,000 किंवा 2,000 वरनं ज्यावेळेस मार्केट व्हॅल्यू 23,000 गेली, 23,000, 23,000, त्यावेळेस हे 7,000 जे इथे इन्व्हेस्ट केलं, सपोज 7,000 मार्केट असताना इन्व्हेस्ट केलं, तर ती इन्व्हेस्टमेंट किती टाइम झाली? ऑलमोस्ट 3 टाइम्स झाली, 3 टाइम्स. कारण 7,000 होतं, 7,000चे 23,000 झाले. म्हणजे आपण म्हणणार की 1,000 टाकले असते त्याचे 3,000 झाले असते. 3 टाइम्स ऑलमोस्ट, 7 त्रिक 21, राईट. बट जे 2,000 आहे, 2,000चे किती झाले? ऑलमोस्ट 10 टाइम्स झाले. म्हणजे याच्यावरनं काय कळायला पाहिजे तुम्हाला, की मार्केट पडल्यानंतर आपल्याला टेन्शन नाही घ्यायचं, आपल्याला सेलिब्रेट करायचं. सेलिब्रेट का करायचं? कारण म्हणायचंय आपल्याला की मी जे इथे इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू करतोय आणि मी जे 2,000 रुपये खाली इन्व्हेस्ट करतो किंवा 1,000 रुपये खाली इन्व्हेस्ट करतोय, तर ते माझ्या बेस्ट रिटर्नचं फाउंडेशन होतं. म्हणून मला जर मार्केट खाली आलं तर मला इन्व्हेस्टमेंट वाढवणे खूप खूप फायद्याचं ठरतं आणि त्यावरनं मला माझे रिटर्न्स पण जास्ती मिळू शकतात, राईट. आणि मी प्रत्येक वर्षी 2,000 केले का? नाही. ज्यावेळेस मला वाटलं की नाही काहीतरी बॅड न्यूज आहे, मार्केट खराब आहे, त्याच वेळेस मी केलं आणि माझे रिटर्न जर तुम्ही बघितले तर ड्रास्टिकली चेंज होतात. सो दिस यू हॅव टू डू.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, व्हेरी नाईस, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सी यू ऑल इन द नेक्स्ट सेशन. टिल देन बाय बाय. थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.